ठरलं तर मग या मालिकेच्या 20 जूनच्या भागामध्ये सायली व अर्जुनला कला व अद्वैतकडून समजतं की तो दागिन्याचा तुकडा 8 ऑगस्ट 1995ला कालिंदी महाडिक यांनी खरेदी केला आहे. तर दुसरीकडे प्रिया तिच्या आईबाबांसमोर मुद्दाम रडण्याचं नाटक करते की तुमच्या मुलीवर विश्वास नाही, तुम्ही नेहमीच त्या सायलीची बाजू घेतात. तर तेवढ्यात काका मुद्दामच प्रियाला ओरडण्याचं नाटक करतात आणि तिला म्हणतात की तुला चांगली सून होण्याचं साधं नाटकही करता येत नाही का. तर नंतर मेंदू चांगला चालू नये म्हणून प्रिया व नागराज प्रतिमाला गोळ्या देतात, कारण प्रतिमाला पहिलं काहीही आठवू नये. तर इकडे अर्जुन व सायली म्हणतात आता कालिंदी महाडिक कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. तर इकडे प्रिया प्रतिमाच्या मोबाईलवरून पूर्णाजीला मेसेज करते की तुम्ही माझ्या मुलीवर खोटे आरोप केले, हे मला अजिबात आवडले नाही. असे खोटेपणाचे आरोप करणं बंद करा, नाहीतर मी कायमची माझ्या मुलीला माहेरी घेऊन येईल. आणि प्रतिमाच्या मोबाईलमधून तो मेसेज डिलीट करते. तर इकडे पूर्णाई व कल्पना तो मेसेज वाचतात. तर तो मेसेज पाहून लगेच कल्पना प्रतिमाला फोन लावते व प्रतिमाला विचारते की तू असा मेसेज का पाठवला. त्यावर प्रतिमा म्हणते मी असा कुठलाही मेसेज पाठवला नाही आणि खूप गोंधळते. तर तेव्हा प्रिया त्या संधीचा फायदा घेते आणि पूर्णाजी व कल्पनाला म्हणते की आई अजूनही स्टेबल नाही, मला वाटतंय तिने मेसेज केला असेल पण तिला आता आठवत नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.